कापायची आमचं कारभारी आलो बरोबर आहे. आता उलट आहे. आता बायकोच्या जोडवीचा आवाज आला की घडी थरा थरा कापत्यात आली दुर्गा भवानी. आता कुठले शस्त्र घेती झाडू घेते का लाटणे घेते काय अंदाज नाही. शासनानं बी चांगली स्कीम काढल्या 50% आरक्षण 50% आरक्षण. हा चुकून 1% जर त्यांच्याकडे ज्यादा गेला तर आपण भाकरीलाच बसायला पाहिजे. या मॅडम कुठली भाजी टाकू आज मग फक्त एवढंच म्हणायचं. होय कुठला मेनू बनवू आहे का नाही. होय हे माझ्या अंगचं सांगत नाही मामा खरी गोष्ट आहे. बायको बरोबर वाकडं तर खा चुलीची लाकडं. हा होय आता होई तर कसं आहे माहिती का कोणावर बी भांडा हा पण गृहमंत्र्यावर भांडायचं नाही दाबे होत मग. चूक तिकडं असू दे किंवा इकडं असू दे लटकणार आपणच. का तर शासनानं तशी तरतूदच केलेली आहे. केल्या का नाही. होय चूक कोणाची बी असू दे गाळाला कोण लागतं नवरा. म्हणून जपून वागा. ती नांदायला तुमच्या घरात आली म्हणून दाशी नव. ज्याच्या घरात जिची बायको सुखात आहे हसत आहे त्याच्या घरात कधी लक्ष्मी कमी पडणार नाही. गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. आणि आता एक नवीन कुत्र चावलंय प्रेमाचं सैराट 2. 9 महिना वजन वागलं नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला. ती प्रेम खरं का कॉलेजमध्ये गाप पडलेलं टापर टिपर खरं. 2-3 महिने खरं काय आई बापाचं पिल्लू तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मर की कुणाच्या बाला स्वतः घ्यायचा. प्रेम विवाह म्हणजे एक निपात्री प्रयोग आहे. नीट रंगला तर योगायोग आहे नाहीतर फक्त कर्मभोग आहे. म्हणून आई बापाच्या डोळ्यात पाणीला असं वागू नका. उभ्या गावात भावाला खाली मान करून चालावं लागल असं मुलींनी वागू नका. तर तुमच्या आमच्या आयुष्याची नाव पहिलं तिराला जाणार आहे. ध्यानात असू द्या. बरोबर आहे. नित्य वाच्य प्रभू नाम गावू आणि पांडुरंगी चरणी लिहिणार राहू. कोणी ब्राह्मण कोणी महारे करू नका असा विचारे. एकमेका म्हणो भाऊ भाऊ पांडुरंगी चरणी लिहिणार राहू. अरे जात पात तुम्ही आम्ही बघू नका. माझ्या आईल्या देवीनं कुठला जिल्हा बघितलाय कुठला गाव बघितलाय ज्या त्या देवळाचं कळस चढवलं ज्या त्या देवळावरती शिखर बांधली तर घाट बांधलं. आळंदी पासून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी कितीतरी ठिकाणी घाट आणि बावड्या बांधून ठेवल्या. ध्यानात असू द्या. आईल्या मातेचा फार मोठा उपकार आहे. अरे लग्न झाल्यानंतर 1745 साली पहिला मुलगा झाला मालेराव नावाचा. 1748 साली मुलगी झाली. तिचं नाव मुक्ताई त्या टायमाला. पुण्या गोविंदानं माझी आईल्याने खंडेराव संसार लागली होळगावाला करायला. संसार बाबा चालू झाला त्या टायमाला. एवढ्या मात्र वेळेला दिवसामागे दिवस लागले द्विगुणाता जायला. आणि विचार केला या मनाला हात घालावला शिराला. हे सोन्यासारख्या संसाराला दृष्टगातीतच लागेल्या. हे कुंभेरीची आली लढाई कुंभेरीची आली लढाई. आईल्या देवीच्या संसाराला दृष्ट लागली. कुणाची दादानो कुंभेरीची लढाई आली आणि त्यात मेन राजा म्हणून माझा खंडेराव निघून चालला. किती तर सैन्य किती तर घोडदळ किती तर अग्निगोळ सहस्र सामुग्री घेतली आणि कुंभेरीच्या लढाईत माझा खंडेराव पोचला. त्या टाइमाला जसं का युद्ध चालू झाले त्यावेळेला रणभूमीला त्या एवढ्याच मात्र बरे का. आणि युद्ध चालू झालं 3 दिवस 3 रात्र. त्या टाइमाला घनघोर युद्ध रणभूमीला चालू असताना त्या टाइमाला लागला होता बाबा प्रेकर गुंचा घडायला. युद्धाचा गाव जीवर घेण्याचा हा युगा युद्धाचा एकमेका जीव घेण्याचा. डाव काळानं साधेला खंडेराव धरणी पाडेला. गोळा तोपया गोळ्याचा खंडेरावाला लागेला. गोळा तोपया गोळ्याचा खंडेरावाला लागेल.
कुंभेरीच्या लढाईत सैन्य घेऊन गेला असताना काळाने डाव साधला. दादानो हो अहिल्या देवीचा पती धारा तीर्थ पडला, मरण पावला. ही बातमी कळाली माझ्या अहिल्या देवीला. हो हो तेव्हा अहिल्या देवी काय म्हणते? काय म्हणते? अहिल्या देवीची काय अवस्था झाली असेल? हा माझा खंडेराव गुणाचा होता भोळ्यावे मनाचा, एकाएकी वाद आले दर्यामध्ये हो जहाज बुडाले, दर्यामध्ये जहाज बुडाले. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा सावेला मायेचा दिवा, कसा विझाला मायेचा दिवा. खंडेरावाची बातमी कळाली माझ्या अहिल्या देवीला. काय गुन्हा केला देवा म्हणली, अर्ध्यावरती माझा डाव तुका मोडला. तवा त्या काळात पद्धत होती महिला मंडळ नीट ऐका, नवरा वारला की बायकोनं सती जायचं, त्यात चिचेत उडी मारायची. त्यावेळेला मल्हारराव म्हणला आईला तू सती जाऊ नको. शास्त्राचा ऐकल्याने निश्चय केला आजपासून सती जाण्याची पद्धत बंद करूया. त्या दिवसापासून सती जाण्याची पद्धत बंद आहे. सगळ्या महिलावरती माझ्या अहिल्या देवीचा उपकार आहे, देण्यात असू द्या. बरोबर आहे. हा खंडेराव वारल्यानंतर काय थोड्या दिवसाला मल्हारराव वारला. एवढ्या मात्र बाबा मोठे संकट अहिल्या देवीच्या शरीराला त्याला लागली विचार करायला. अहिल्या देवाचा आधारच तुटला. अहिल्या देवी मनामध्ये लागली झोरायला. आता कसे राजनीती करू, कसा प्रपंच करू आणि कसं दुनियेवर वैऱ्यावर कसं लढू. त्या टायमाला असा विचार करून त्याला डगमगता त्यावेळेला अहिल्या देवी लागली होती बाबा सर्व सारा राज्याचा कारभार बघायला. प्रत्येक गोष्टी सांभाळून घेणारी गौतमबाई सुद्धा मरण पावली आणि एकटी अहिल्याबाई त्या होळकर घरात राहिली. दादानो तवा कारकुनकी करणारा एक राघोबा पंत होता. राघोबा पंत त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. अरारा म्हणला एकटी बाई आहे, सगळं राज्य आपल्याला लुटून घेऊया म्हणून अहिल्या देवीला काय लकोटा पाठवला. तवा अँड्रॉइड फोन नव्हतं, मेसेज पाठवायला. तवा लकोटा पाठवत होती. तर लकोट्यावर लिहिलं अहिल्या देवी सगळं राज्य आमच्या ताब्यात देणं वाटला, नसल तर आमच्यावर युद्धाला तयार हो. एवढा लकोडा माझ्या अहिल्या देवीनं वाचला. थर हलू लागली. त्या टायमाला विचार करायला लागली होती बाबा करायचं त्या टायमाला काय करायचं आपल्या दैवगतीला लागले बाबा. काय प्रश्न विचारायच्या वेळेला अरे म्हणला मी बाय आहे आणि बाय असून एकटीला लढणं होणार नाही, लढलं तर मी जिंकणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणताना डोक्याचा वापर केला अहिल्या देवीनं. त्याच शब्दात ते लकोटा लिवला. राघोबा पंत मी युद्धाला तयार आहे. समजा मी हरली तर दुनिया म्हणणार एका बाईला हरवली, आणि समजा माझ्यातून तुमची हार झाली तर जगात तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही, तुमची नाच होणार का तर एका बाईनं तुमचा पराभव केला. हेच चातुर्य बाणा जसं त्या लकोड्यात लिहून पाठवलं राघोबा पंताला. राघोबा पंत चोचोप करायला लागला. खरंच आहे म्हणला, एखादर मी हारलो तर म्हणला नाचक्य होणार. आणि मुकाड्याने कामाला येऊ लागला. त्या टायमाला एवढे मात्र बाबा लागली होती बाबा अहिल्या राणी त्याला राजकारणावर बघायला. दिवसामागे दिवस लागले होते निघून जायला. एवढ्याच मात्र वेळेला होळकर घराण्याचे धनगर समाजाचे नाव माझ्या अहिल्या देवीने इतिहासाच्या पानावर ठेवले. देवळावरती कळस अंगणा मधली तुळस, देवळावरती कळस अंगणा मधली तुळस. आईला माझ्या देवीनं ठेवली या जिवंत. झालेली
सेवा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या चरणावरती अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या अवघात एखादा कडू शब्द गेला असेल तर उदाहरणार्थ करणारा आमचा मला परत करा. जे काही चांगलं आहे ते तुम्ही घेऊन जावा. सुखाची पंढरी सजवा, नटवा आणि सुखी राहा. आई बापाची सेवा करा. सर्वांनी उठून उभा राहा हाय त्या जागेवरती. जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुल कैवल धामा. जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला. अवतरे संत कुळगावर बालपणी त्याने चमत्कार केला. बसीचे दर्शन जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल धामा. जय देव जय देव इंधारा किती उन्हा तानात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत. नितीने वागावे कमी नाही होत म्हणून म्हणताला मामा शासन करीत. जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल धामा. जय देव गोसावी रूपात देवदूत आले. मामाचे त्याने सत्व पाहिले. अवघड घेरीचे पाणी पाजत आशीर्वाद देती प्रसन्न होता. जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल धामा. जय देव दीन दुबळ्यांना मामा रक्षिते. निपुत्रिकाला मामा संतान देती. कन्यारोग्याला औषध होती. भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती. जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल धामा. जय देव पृथ्वी तलावर मामांची जत्ता देती वचन आपुल्या भक्ता. आदमापूर केंद्री समाधी घेता. कपडे दर्शन मामा भक्तांना देता. जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल धामा. जय देव अनेक लोटांगण वंदिला जरणा डोळ्यानं पाहिना रूपा तुझे. दिव्य अंगणानंद भोजन भाव्यवान म्हणेन. तमय माता पिता तमय तमय वंगो सकातम तमय विद्याधरम तमय तमय सर्वं देव. कायेन वाचा मनसेंद्रिय वाक्पदात्मना वा प्रकुसभाव करोणीय धर्म सर्वं रश्मे नारायणाशी समर्पया. अजम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधरम माधवं कपिकाकल्पं जानकीनाथं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव कारनाथ भगवान की जय. सद्गुरु बाळमामा महाराज की जय. सद्गुरु मुळे महाराज की जय. सद्गुरु आप्पा वसनाथ महाराज की जय. खडकदेवाच्या नावाने हरिरायाच्या नावाने काशीलिंगाच्या नावाने काच्या नावाने आईच्या नावाने बाळमामाच्या नावाने बाळमामांच्या शेळमेंढ्यांच्या नावाने बाळमामांच्या राजा घोड्याच्या नावाने कोट जय अहिल्या जय मल्हार. रामकृष्ण हरी.